चला आज आपण कृष्णा नदी अगदी सोप्या पद्धतीने पाहून घेऊयात. तर कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? तर महाबळेश्वरला कृष्णा नदीचा उगम होतो. समजा महाबळेश्वरचा हा एक डोंगर आहे, तर त्याच्या पूर्व साईडने कृष्णा नदीचा उगम होतो. आपण खूप सोप्या पद्धतीने समजून घेऊया. कृष्णा नदीचा उगम झाला तर महाबळेश्वरच्या दक्षिण साईडला एक पाण्याचा प्रवाह येतो. तर तो प्रवाह पुढे कोयना धरणामध्ये साठवला जातो आणि त्या प्रवाहामधूनच एक नदी काढून दिली जाते. नदीचा उगम होतो. त्या नदीचं नाव आहे वेण्णा. तर मग आता वेण्णा नदी कृष्णा नदीला मिळाली. वेण्णा म्हणजे आपल्याला काय समजलं की वेण्णा नदी आणि कृष्णा नदी त्या दोघांचा उगम कुठे झाला आहे? तर महाबळेश्वरला झालेला आहे. पुन्हा त्याच पाण्याचा लोट पुढे जातो व 90 डिग्रीने वळून कोयना नदी वाहते. ही कोणती आहे? कोयना. ती नदी पुन्हा कृष्णा नदीला मिळते. कृष्णा कोयनेचा संगम कुठे होतो? कराडला. तर आपल्याला काय समजलं की कृष्णा, वेण्णा आणि कोयना या तिन्ही नावाल्या नद्या आहेत ना, त्या तिन्हींचा उगम कुठे होतोय? महाबळेश्वरला. इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर पंचगंगा नदी वाहत येते कोल्हापूरमधून आणि पंचगंगा नदी कुरुंदवाडला कृष्णा नदीला मिळते. कृष्णा नदीला कुठे मिळली? ही कुरुंदवाड. त्यानंतर पुढे आपण ही पंचगंगा आहे ना, पंचगंगा त्या नदीच्या उपनद्याही बघून घेऊयात. पहिले तर तिची उपनदी आहे भोगावती. पंचगंगा ही नदी 5 नद्यांच्या प्रवाहाने बनलेल्या आहेत. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, सरस्वती. त्यातली सरस्वती ही गुपित आहे. तर या 5 नद्यांच्या प्रवाहाला आपण पंचगंगा असे म्हणतो. तर त्यानंतर पुढे पंचगंगेला दूधगंगा आणि वेदगंगा या 2 नद्या मिळतात. पंचगंगेला ही दूधगंगा आणि दूधगंगेचीच एक उपनदी आहे वेदगंगा. तर अशा प्रकारे त्यानंतर कृष्णा नदीचा प्रवाह कर्नाटकमध्ये जातो. तर हा आपला कृष्णा नदीचा अप्पर कृष्णा क्षेत्र असेही म्हटले जातात. तर या झाल्या आपल्या उजव्या तीरावरून भेटणाऱ्या नद्या. आता आपण डाव्या तीरावरून भेटणाऱ्या नद्या पाहूयात. तर डाव्या तीरावरून आपल्याला एकच नदी भेटते. तिचं नाव आहे येरळा. आणि कृष्णाचा वेण्णाचा संगम झाल्यानंतर, कृष्णाचा कोयनेचा संगम झाल्यानंतर म्हणजे कृष्णा, वेण्णा आणि कोयना या तिन्ही नावाल्या नद्या संपल्या की मग येणार येरळा नदी. येरळा नदीचा उगम कुठे होतो? शंभू महादेव डोंगर रांगेमध्ये मस्कोबा डोंगरामध्ये येरळा नदीचा उगम होतो. कृष्णा नदी एकदम सिंपल आहे, कारण तिच्या डाव्या बाजूने फक्त एकच नदी आहे जिचा शेवट ळने होतो. एवढंच लक्षात ठेवायचं. येरळा थोडीशी ओढ आहे, त्याच्यामुळे लगेच लक्षात राहून जाईल. आणि डाव्या साईडने एक येरळा आणि उजव्या साईडने कोणत्या उजव्या साईडच्या पाहूयात आता आपण. वेण्णा कोयना त्या आता महाबळेश्वरलाच उगम झाल्यात. वेण्णा, कोयना, त्यानंतर वारणा, त्यानंतर पंचगंगा. ठीक आहे. वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा अशा प्रकारे आपण कृष्णा नदी कव्हर केलेली आहे. चला, थँक्यू.